नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सार्थक हा घरी जायला निघतो आणि अण्णांना म्हणतो की बाबा आता मी येतो. अण्णा म्हणतात की हो आणि तब्येतीची काळजी घ्या. तेव्हा सार्थक परत अण्णांना म्हणतो की मला तुमच्याशी जरा काही बोलायचे होते. तर अण्णा म्हणतात की अहो सार्थकराव बोला नि मग. तेव्हा सार्थक म्हणतो की तुम्ही आणि मला आईने जे सांगितले त्यावर मी जरा विचार केला. तेव्हा अण्णांना जे काही त्यांनी सार्थकला सांगितलेले असते ते सर्व आठवते. त्यांनी सार्थकला सुखदाबद्दल विचार करण्यासाठी सांगितलेला असतो. म्हणून अण्णा ते सर्व आठवून सार्थक सरांना विचारतात की मग तुमचा काय निर्णय झाला त्यावर. तेव्हा सार्थक म्हणतो की बाबा खरं सांगायचे की मला काही निर्णय घेता येतच नाही. बाबा आनंदीला माझ्या आयुष्यातून असे कसे वेगळे करायचे. मला तुमचा मुद्दा समजतो. एका जागी नाही थांबले पाहिजे, पुढे सुद्धा जायला हवे हे सर्व मला कळते. तुमच्या अगोदर आईने सुद्धा मला प्रयत्न केला आणि मला सुद्धा तिने सुखदाविषयी विचारले होते. सुखदा सुद्धा चांगली मुलगी आहे, पण बाबा मी आनंदीची जागा दुसऱ्या कुणाला कसे देऊ शकतो. इतक्या दिवसापासून मला सर्वजण सांगत आले की तू आनंदीचा इतका विचार करू नकोस, म्हणजे आनंदी परत कदाचित कधीच येणार नाही म्हणून. पण माझा ठाम विश्वास आहे की ते आहेत, येथेच कुठेतरी आजूबाजूला आहेत, माझ्या जवळच आहेत, त्या नक्की त्या येणार आहेत. हे सर्व बोलताना सार्थकच्या डोळ्यातून खूप पाणी येत असते आणि हे सर्व ऐकताना अण्णांना सुद्धा खूप वाईट वाटते, कारण अण्णांना सुद्धा आता आनंदीबद्दल माहिती असते. पण सार्थकला त्याबद्दल कसे सांगायचे, कारण आनंदीने कुणाला काही सांगायचे नाही. अण्णांकडून सुद्धा वचन घेतलेले असते. अण्णांना नेमकं काय करू हे सुचत नाही. सार्थक सांगत असतो की बाबा फक्त तुम्हीच होतात की मला आनंदीबद्दल असे कधी बोलले नाहीत म्हणून, आणि तुम्हीच असे बोलल्यामुळे माझा विश्वास सुद्धा आता डगमगला. सार्थक रडत म्हणतो की मला खात्री आहे आज ना उद्या नक्की, कदाचित 6 वर्ष सुद्धा लागेल, पण कधी ना कधी त्या नक्की परत येतील. मला हे सुद्धा कळते की माझ्या अशा हट्टीपणामुळे माझ्या आजूबाजूच्या सर्वांना त्रास होतो हे सुद्धा मला कळते. तेव्हा अण्णा म्हणतात की सार्थकराव जे देवाच्या मनात असेल ते नक्की घडेल, तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि जास्त विचार करू नका. तेव्हा सार्थक आपल्या डोळ्यातील पाणी पुसत येतो अण्णा असे म्हणून तो निघून जातो. अण्णांना मात्र खूप वाईट वाटत असते. त्यानंतर इकडे सुखदा कॉफी पित असते आणि तेवढ्यात तिला आनंदीचा कॉल येतो आणि हाय सुखदा तू बिजी आहेस का असे ती विचारते. तर सुखी म्हणते अगं मी बिजी नाही, पण नेहमी तूच बिजी असते. तेव्हा आनंदी म्हणते की अगं सॉरी, मला पुन्हा तुला फोन करण्याला वेळच भेटला नाही. तेव्हा सुखी म्हणते की अगं मी तुला रागवणार तर आहेच, पण आता सांग की तुझी फोनची बॅटरी आता पूर्ण आहे की नाही. तेव्हा आनंदी म्हणते की हो आहे. तर सुखी म्हणते की अगं तायडे तुला आयडिया आहे का मला तुझी आता किती गरज आहे म्हणून. इथे काय माझी सिच्युएशन झाली आणि खरं तर तू येथे माझ्या जवळ असायला हवी, एकतर खूप माझी वाट लागली. तेव्हा आनंदी म्हणते की हो ना अगं मॅडम, प्रेमात पडल्यानंतर हे असेच होते. तर सुखी म्हणत असते की अगं तायडे खरंच काय करावे सुचत नाही. आणि तेवढ्यात सार्थक तिच्या मागून येतो. तेव्हा आनंदी सुखीला विचारते की अगं मला सांग तू तुझ्या त्या खडूसला प्रपोज केले की नाही. तेव्हा सार्थक सुखदा जवळ येतो आणि सुखदा म्हणतो. तेव्हा सुखी जरा हळूच आवाजात म्हणते की आता मला उत्तर नाही देता येणार. तेव्हा सार्थक खुणावून विचारतो की कोण आहे. तर सुखी फोन बाजूला ठेवते. अरे कल्याणा ताई, आणि त्या दिवशी मी तुम्हाला दोघांना भेटवणार होते ना तिच्याशी मी बोलते. तर सार्थकच्या लक्षात येते. सार्थक विचारतो की काय विचारते. तर सुखी म्हणते की काही नाही, नॉर्मल रुटीन जे कसे आहे काय असे वगैरे. तर आनंदी इकडे हॅलो हॅलो सुखदा करत असते आणि तुझा आवाज काय येत नाही असे विचारत असते. तेव्हा सार्थक म्हणतो की 2 मिनिट मी त्यांच्याशी बोलू का, मला त्यांना सॉरी म्हणायचे होते, मी त्यांना न भेटताच गेलो. तर सुखी म्हणते की हो बोल ना, आणि सुखी लगेच सार्थकच्या हातात मोबाईल बोलण्यासाठी देते. तर आनंदी इकडे हॅलो हॅलो करत असते आणि लगेच ती सार्थकच्या हातामध्ये गेल्यानंतर फोन कट करते. तेव्हा सार्थक फोन घेतो आणि हॅलो हॅलो करतो आणि फोन कट केला असे वाटते म्हणून तो परत सुखीच्या हातात फोन देतो. सार्थक म्हणतो की कदाचित त्यांना बोलायचे नसेल. तर सुखी म्हणते की नाही रे, फोन मध्येच प्रॉब्लेम आहे, सारखा तो कट होतो, माझ्याशी बोलताना सुद्धा 100 वेळा तो कट होतच. तेव्हा सार्थक म्हणतो की ठीक आहे, कधीतरी भेट होईल मग नक्की त्यांच्याबरोबर बोलूया. तर सुखी म्हणते की हो 100%, कारण माझी खूप इच्छा आहे की तुम्ही दोघांनी भेटावे म्हणून. तेव्हा सार्थक म्हणतो की हो मला सुद्धा भेटायला आवडेनच. तेव्हा सुखी म्हणते की कॉफी प्लीज. तर सार्थक कॉफी घेतो आणि एक घोट घेऊन तो परत सुखीच्या हातात देतो. त्यानंतर इकडे आनंदी विचार करते आमच्या सुखी मॅडम प्रेमात तर पडली, होणाऱ्या यांना तर भेटायला पाहिजेच. त्यानंतर इकडे अण्णा ही रूम मध्ये विचार करत असतात की आनंदी इतक्या वर्षांनी तुझी आणि माझी भेट झाली, पण बाळा आता हक्काने मी तुला घरी नाही आणू शकत.
आनंदी, मला तुझा अभिमान तर आहेच, परंतु तुझे सार्थक सरांपासून आमच्यापासून दूर राहणे मनाला खाते. आणि तेवढ्यात मालती आतमध्ये येते. तर अण्णांना विचार करताना बघून मालती म्हणते की अहो तुम्ही बघितले का? तर अण्णा लगेच म्हणून जातात की हो हो. तर मालती विचारते की कधी? अण्णा म्हणतात की काय कधी? तेव्हा मालती सांगते की अहो मनोज आणि लीना खरंच खूप आनंदी आहे. अण्णा फक्त हो हो म्हणतात. तर मालती विचारते की तुम्हाला काय वाटले? अण्णा परत म्हणतात की अगं काही नाही. मालती सांगते की अहो मनोज आणि लीनाला एकत्र असे छान गप्पा करत मारताना बघून मला खूप बरं वाटलं. आश्रमात जाऊन आपला मनोज खरंच खूप छान सुधारला. तर अण्णा हे थोडेसे नाराज होतात. मालती विचारते की काय झालंय? अण्णा काही सांगत नसतात आणि आपल्या जागेवर म्हणजे बेडवर येऊन बसतात. तेव्हा मालती त्यांच्याजवळ येऊन बसते आणि विचारते की काय हो मनोजला जेव्हापासून तुम्ही संगमनेर वरून घेऊन आलात तेव्हापासून फार अस्वस्थ दिसतात. नेमकं असे तेथे काय घडले? अण्णा म्हणतात की तसे काही नाही. तर मालती म्हणते की नक्की काहीतरी झाले म्हणून. अण्णा म्हणतात की अगं प्रवासामध्ये मी थकलो, तुझा काहीतरी गैरसमज होत असेल. मालती म्हणते की तुमच्या मनात नेमकं काय चाललंय हे न ओळखण्या इतके आपण अनोळखी एकमेकांना आहोत का? पण तुमच्या मनातील थकवा आणि प्रवासाची थकवा यातील फरक मला कळतो. आणि ती अण्णांचा हात धरून विचारते की काय झाले ते मला व्यवस्थित सांगा. तेव्हा अण्णा मुद्दाम हसतात आणि अगं काही नाही, मनोज आता पूर्ण बरा झाला. तेव्हा मालती म्हणते की हो म्हणूनच मला प्रश्न पडला, आपला मनोज अचानक बरा कसा झाला? तेथे जाऊन त्याला 4 दिवस सुद्धा पूर्ण झाले नाहीत आणि लगेच तो बरा कसा झाला? तेथे असे काय होते नक्की? तुम्ही दोघे जण काहीतरी माझ्यापासून लपवतात. तेव्हा अण्णा मुद्दाम रागवतात की अगं सारखे सारखे तेच काय विचारतेस की मी तुझ्यापासून काहीतरी लपवतो? आजपर्यंत मी तुझ्यापासून काही लपवले का? तर मालती म्हणते की ठीक आहे, तुम्हाला नसेल सांगायचे तर नका सांगू, होईल सर्व ठीक. आणि सार्थक रावांना तुम्ही त्यांच्या आयुष्याबद्दल निर्णय घेण्यासाठी सांगितला, ते सुद्धा बरे केलेत. आणि आता मनोज सुद्धा बरा झाला. आनंदीची कमी जाणवणे हे सुद्धा कदाचित कमी होईल. तेव्हा अण्णा म्हणतात की आनंदीची कमी जाणवणे हे थांबे. मालती असे वाटते का तुला? तेव्हा मालती म्हणते की तिची तर कमी जाणवेलच, परंतु इतक्या वर्षात जे घडले नाही ते होऊन पाहते म्हणून थोडस मनाला बरे वाटते. आनंदी गेली, आपल्या घरातील आनंदच हिरावून गेला होता, मग तो आनंद परत येईल कदाचित अशी आशा वाटते. आणि हे बघा की त्या कल्याणी मॅडम देवीसारख्या आपल्या मनोजला भेटल्यात आणि त्यांच्यामुळेच आपला मनोज आपल्याला परत भेटला, आपला हरवलेला आनंद आपल्याला परत मिळाला. तेव्हा अण्णा म्हणून जातात की कल्याणी मॅडम कधीच आपली आनंदी नाही होऊ शकत. मालती विचारते की अहो तुम्ही काय म्हटलात? तर अण्णा पुन्हा म्हणतात की काही नाही. मालती म्हणते की ठीक आहे, तुम्ही आराम करा म्हणून मालती बाहेर जाते. तेव्हा अण्णा मनात म्हणतात की मालती मला माफ कर, आपली आनंदी सापडली पण मी तुला ते नाही सांगू शकत. एका आईला तिच्या लेकरापासून लांब ठेवण्याचं खूप मोठं पाप मी करतो. त्यानंतर इकडे सार्थक आपल्या रूममध्ये विचार करत असतो. आई जे त्याला काही बोललेली असती सुद्धा त्या बोलण्याचा तो विचार करत असतो. एखाद्या धाग्याची विण जर तुटली तर तो धागा पुन्हा नवीन धागा जोडून विण पूर्ण करायची असते. आणि अण्णा सुद्धा सुखदाबद्दल जो त्यांनी निर्णय घेण्यासाठी सांगितलेला असतो ते सर्व सार्थकला आठवत असते. आणि त्याला सुखदा बरोबरचे काही क्षण आणि आनंदी बरोबर त्याचे लग्न झाल्याचे सर्व क्षण आठवत असतात. तो डोक्याला हात लावून बसलेला असतो आणि त्याच वेळी सुखदा त्याच्या रूम मध्ये येते आणि दरवाजा वाजून म्हणते की मी आय कमिंग सार्थक सर. सुखदा त्याच्या सोफ्यावर येऊन बसते आणि काय रे सार्थक, अजून तू झोपलेला नाही दिसत असे विचारते. तर सार्थक तिला म्हणतो की झोप येतच नाही. तर सुकी म्हणते झोप येत नाही म्हणजे कसला तरी विचार तुझ्या डोक्यात चालला असेल. तर सार्थक म्हणतो की नाही एवढं काही नाही. तर सुकी म्हणते की मग डोकं दुखते का? सार्थक म्हणतो की हो डोकं तर दुखतेच. तेव्हा सुकी म्हणते की अरे तुझं डोकं दुखतं मग मी चेपून देते. सार्थक म्हणतो की नाही ग मी गोळी घेऊन झोपेल. तर सुकी म्हणते की अरे गोळीची काय गरज, चंपी मास्टर आहे ना. अरे हे मुन्नाभाई आपले सर्किट केले इतना तो कर सकता है. आणि सार्थकच्या हाताला धरून ती खाली बसवते आणि ती सोफ्यावर बसून सार्थकचे डोकं मस्त दाबून देत असते. सार्थक म्हणतो की अगं खरंच बरं वाटते थोडस. सुकी म्हणते की हमारे हात में तर जादू हेच. तेव्हा सार्थक तिला सुखदाला थँक्यू बोलतो आणि तो सुखदाला सांगतो की आनंदी निघून गेल्यानंतर माझ्या आयुष्यात खरंच एक पोकळी निर्माण झाली होती. हसणं जगणं सर्व काही मी विसरलो होतो. एखादा माणूस उगाच जगायचे म्हणून जगतो तशी माझी अवस्था झाली होती. आजूबाजूचे सर्वजण मला फक्त सल्ले देत होते, असे कर, पुढे जा, तिला विसर, परंतु आणि तूच अशी आहे की मला कोणत्याही प्रकारचे तू सल्ले दिले नाहीस. मला तू समजून घेतले आणि त्याच वेळेस माझा श्वास असा मोकळा झाला होता. इतक्या वर्षातून माझ्या आयुष्यामध्ये एक चांगली मैत्रीण आली होती. खूप वर्षांनी इतकी कुणाशी तरी माझी चांगली मैत्रीण झाली होती आणि या सर्वाची मला खरंच खूप
खूप गरज होती. खरंच आय एम लकी की मला तुझ्यासारखी मैत्रीण मिळाली म्हणून. रिअली थँक्यू. आणि आय होप आपली ही मैत्री आयुष्यभरासाठी अशीच राहील अशी मी देवाकडे नक्की प्रार्थना करेन. आणि हे तरी नातं आपलं आयुष्यभरासाठी राहो. सुकी म्हणते की अरे सार्थक, माझे खूप बेस्ट फ्रेंड आहेत, पण त्या सर्वांमध्ये तू असा खूप स्पेशल आहे. खूप 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 जास्त स्पेशल. मी खरंच तुझ्यासारखा मित्र आणि खरं तर तुझ्यासारखा माणूस आजपर्यंत बघितलेला नाही. आय रिअली होप की ही मैत्री कधीच तुटू नये. तेव्हा सार्थक सुखदाच्या हातावर हात देऊन म्हणतो की डोंट वरी, आपली मैत्री कधीही नाही तुटणार. तेव्हा सुकी मनात विचार करते की सार्थक फक्त त्याची मैत्रीण मला मानतो आणि मी तर त्याच्यावर प्रेम करून बसले. त्यानंतर इकडे आश्रमामध्ये विशाल, कल्याणी आणि रेवती हे शेकोटी समोर शिकत असतात. तेव्हा रेवती ही कल्याणीला म्हणत असते की अगं कल्याणी ताई, या आश्रमातील बरेच काही लोक हे आपल्या आश्रमात बरे होतात आणि ते तुला छान असा आशीर्वाद देऊन जातात. तो तर तुला लाभेनच, पण तू कधी भविष्याचा विचार केला का? तेव्हा आनंदी विचारते की अगं म्हणजे नेमकं काय? तर रेवती म्हणते की अगं आयुष्यात संसार करण्याचा निर्णय कधी घेतला की नाही, त्याबद्दल विचार केला का? तुझ्या आयुष्यामध्ये कुणाचे तरी तू चित्र रंगवलेस तर असेल ना. तर ते ऐकून आनंदीला मात्र धक्का बसतो आणि तिच्या डोळ्यात पाणी येऊन सार्थकवर तिने कसे प्रेम केले ते सर्व प्रेमाचे क्षण तिला आठवतात. तेव्हा विशाल आनंदीला म्हणतो की मॅडम अहो रेवती तुम्हाला काय विचारते त्याचे उत्तर द्या ना. तर आनंदी म्हणते आपण जे चित्र रंगवतो ते जसेचे तसे कागदावर उतरते तसे नाही. कधी कधी त्यात आपल्याला नको असलेले रंग सुद्धा भरले जातात. त्यामुळे कोणत्याही रंगाच्या मोहात न पडलेलेच बरे राहते. तेव्हा विशाल विचारतो की म्हणजे आयुष्यभर तुम्हाला असेच राहण्याचा विचार आहे वाटतो. तेव्हा आनंदीच्या डोळ्यात पाणी येते. आनंदी म्हणते की हो, आणि काय हरकत आहे? अरे विशाल, प्रत्येकाला जगात जे हवे असते ते मिळते असे नाही, आणि माझी तर कधीच कुठलीही इच्छा नव्हती. मी इथे आले आणि माझ्या आयुष्याला खऱ्या अर्थाने दिशा मिळाली. मी काहीतरी करू शकते. माझ्या कामाचा लोकांना भल्यासाठी उपयोग होऊ शकतो हे मला येथे आल्यानंतर कळले. मला मिळालेले सुख आणि लोकांच्या दुःखात मिळालेला आई पण, तेच मी आता जगते आणि हेच मला आता माझं कुटुंब आहे. त्यामुळे पुन्हा त्या चक्रात मला आता नाही अडकायचे. ते ऐकून विशालला तर खूप वाईट वाटतेच, पण रेवती ही कल्याणी ताईला विचारते की अगं कल्याणी ताई, तुला एक विचारू का? तेव्हा आनंदी हो म्हणते. तर रेवती म्हणते की अगं तू कशी आहेस हे माहिती आहे का? तू ना त्या मंदिरात जळणाऱ्या दिव्यातील वातीसारखी. स्वतः मात्र जळत राहायचे आणि मंदिर मात्र उजळून टाकायचे. तेव्हा आनंदी मात्र स्वतःशीच खुश होते. त्यानंतर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी लीना, अण्णा आणि मालती यांना चहा देत असते. मनोज ऑफिसवर मध्ये म्हणजे कामाला जायला इतका छान पहिल्यासारखा तयार होतो. त्याला या सर्वात बघून तर आई आणि अण्णा लीना यांना खूप आनंद तर होतोच. तर अण्णा म्हणतात की मनोजकडे बघ ना. मालती म्हणते की हो ना, मला मनोजकडे बघितल्यानंतर 6 वर्षापूर्वीचा मनोज आठवतो. तेव्हा लीना म्हणते की अहो चहा. तर मनोज म्हणतो की अगं अगोदर गोळी तर दे. तेव्हा मनोज गोळी घेतो. तर अण्णा विचारतात की काय रे मनोज, इतक्या सकाळी सकाळी आवरून कुठे निघालास? तेव्हा मनोज म्हणतो की अहो अण्णा, दिवसभर घरात बसून बोर तर होईनच, आणि इतक्या वर्षात मी तुम्हाला जो काही त्रास दिला त्याचं अकाउंट टॅली करणं तर शक्य नाहीच. तेव्हा अण्णा म्हणतात की अरे मनोज, हे बघ मागच्या सर्व गोष्टी तू विसरून जा. तर मनोज म्हणतो अण्णा, मागची सर्व काही मी विसरलो, मागचे काही आठवत नाही, पण मधला जो फरक आहे तो तर भरून काढून लागणारच ना. तेव्हा अण्णा विचारतात की अरे मग नेमकं तू काय करणार? तर मनोज म्हणतो की कुठे काम मिळते की नाही हे बघतो, आणि येतो म्हणून तो जायला निघतो. तर मालती त्याला थांबवते आणि लीलाला साखर आणण्यासाठी सांगते. लीना धावतच जाऊन साखर घेऊन येते आणि मनोजला साखर देते. तर अण्णा त्याच्या हातामध्ये काही पैसे देतात आणि पायी फिरू नकोस, रिक्षाने जा. तेव्हा लीना त्याच्या हातात फोन सुद्धा देते आणि काम मिळाल्यानंतर आम्हाला कॉल करून सांगा आणि लवकर या असे खुशून म्हणते. तर मनोज सुद्धा खुशून येतो असे म्हणून जायला निघतो. तर लीना त्याला थांबवते आणि ऐका हो, ऑल द बेस्ट करते. तर सर्वजण खूप खुशून हसतात. नंतर इकडे आपला सार्थक एकटाच बसलेला असतो रूम मध्ये. तर तिथे आदर्श येतो. आदर्श विचारतो की काय रे सार्थक, काय झाले? सार्थक म्हणतो की काही नाही. तर आदर्श विचारतो एकदम तू अस्वस्थ वाटतो म्हणून विचारले. सार्थक म्हणतो की नाही, मी कुठे अस्वस्थ आहे, काम थोडेसे पेंडिंग आहे म्हणून तसे वाटते. आदर्श विचारतो की नक्की ना, म्हणजे नेमकं तुला काही बोलावेसे जर वाटत असेल माझ्याशी किंवा इतर कुणाशी तू बोलू शकतो, पण माझं असे म्हणणं आहे की तू नक्की बोल. तेव्हा सार्थक म्हणतो की नाही, पण बोलण्यासारखे असे काहीच नाही. तर आदर्श म्हणतो की नक्की खरं बोलतो? सार्थक म्हणतो की हो, पण मेजर असे काही नाही, कामाचेच. तेव्हा आदर्श म्हणतो की कसे आहे सार्थक, आपण फार गोष्टीमध्ये असे अडून नाही पडायचे, म्हणजे आयुष्य कसे असे सोपं होतं. खरं तर माणूस स्वतःच त्यात गुंता करून घेतो, मग त्यात आपण अडकतो. माणसाने कसे हसत खेळत आयुष्य जगायला हवे. चिंता काळजी ह्या गोष्टी माणसाला धड जगून देतात आणि ना मरून देतात, म्हणून माणसाने मस्त एन्जॉय करायला पाहिजे.
आणि एखादी गोष्ट समोरून आपल्याकडे येत असेल तर आपण तिला नकार देऊ नये. तो देव आहे ना, तो सुद्धा त्यांनाच देतो ज्यांना त्याचे महत्व असते. सार्थक म्हणतो की अरे भाई, तुम्हाला हे सर्व का सांगतोस? तर आदर्श म्हणतो की अरे तुला याची गरज नाही का? सार्थक नाही म्हणतो तर आदर्श म्हणतो की नसून देत, मला आपलं छानसं काहीतरी सुचले म्हणून मी तुला सांगितले आणि चालून दे तुझे. असे बोलून तो जायला निघतो आणि परत वळून तो सार्थकला म्हणतो मी तुला आता जे काही बोललो त्यावर तू विचार कर. आणि आदर्श बाहेर निघून जातो. तेव्हा सार्थक विचारात पडतो आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आनंदी इकडे आश्रमामध्ये सार्थकचा फोटो समोर ठेवते आणि सार्थकचा हॅपी बर्थडे असतो आणि ती सार्थकला खुश होऊन त्या फोटो समोर हॅपी बर्थडे करते आणि तेवढ्यात तिला फोन येतो आणि तो सुकुदाचा फोन असतो. तर आनंदी म्हणते की बोल सुकुदा. तर सुकुदा विचारते त्याला प्रपोज कसे करू हेच मला नाही कळत. तेव्हा आनंदी तिला सांगते की अगं, मनातील भावना ही क्लिअर असेल तर बिनधास्त ती बोलून टाकायची. काही झाले तरी आज तू त्याला आय लव्ह यू म्हण. तेव्हा सार्थकचे इकडे बर्थडे सेलिब्रेशन असते आणि सुकी सर्वांसमोर फुलांचा बुके देऊन सार्थकला सर्वांसमोर खाली टेकून आय लव्ह यू असे म्हणते. तेव्हा सार्थक तर विचारातच पडतो आणि इकडे आनंदी सुद्धा सार्थकला आय लव्ह यू बोलते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.